नमस्कार, मी डॉक्टर किशोर बागडे. तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स. आजची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे NTA ने आपणा सर्वांचे ॲडमिट कार्ड रिलीज केलेले आहे. हे तुम्हाला माहितीच झाले असेल. त्याबद्दल सर्व माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ चालू करत आहोत. तर तुम्हाला NTA ची जी वेबसाईट आहे ती exam.nta.ac.in या वेबसाईटवर जायचं आहे. ते झाल्यानंतर ॲडमिट कार्डच्या लिंकवर क्लिक करायचं. ॲडमिट कार्डच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर भरायचा, त्यानंतर डेट ऑफ बर्थ भरायची आणि सिक्युरिटी पिन भरायचा. एवढं भरल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होतं. आताच लिंक ओपन झालेली आहे, त्याच्यामुळं भारतातले सगळे विद्यार्थी त्या लिंकवर ॲक्टिव्ह असतील. म्हणून कधी कधी सर्व्हर लोडवर येतो, लवकर ॲडमिट कार्ड डाउनलोड होत नाही. तरी तुम्ही काळजी करू नका, पॅनिक होऊ नका. संध्याकाळपर्यंत तरी होईलच होईल. परत एक दुसरी गोष्ट, तुम्ही नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्ही एक ईमेल ID रजिस्टर केलेला आहे. त्या ईमेल IDवर पण तुमचं ॲडमिट कार्ड आलेलं असतं. ते एक तर इनबॉक्समध्ये येतं किंवा SPAM स्पॅम्स म्हणून एक खाली एक राखाना असतो. जेव्हा आपण आपल्या ईमेलचं इंटरफेस ओपन करतो तेव्हा डाव्या बाजूला वरती इनबॉक्स असते, त्याच्या खाली सेंड, ड्राफ्ट असे वेगवेगळे रकाने असतात. त्याच्या सगळ्यात खाली स्पॅम नामाचं एक हे असतं, विंडो असती. त्या विंडोमध्ये पण कधी कधी येतं. तर तुमचा ईमेल पण चेक करा, कारण NTA वेबसाईटपेक्षा ईमेलवरून तुम्हाला लवकर डाउनलोड होईल. आणि हे ॲडमिट कार्ड तुम्ही 3 ते 4 प्रतीमध्ये काढून ठेवा, कारण हे ॲडमिट कार्ड तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला तिथं सबमिट करावं लागतं. त्याच्यानंतर तुमच्याकडे राहत नाही. म्हणून आणि पुढच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आणि नंतर काय होतं की ही लिंक बंद होती, मग तुम्हाला ॲडमिट कार्ड काढणं खूप अवघड जातं. तर ह्याच्या 3 ते 4 कलर प्रिंटा काढून ठेवा, फाईलला लावून ठेवा. गोष्ट एक. गोष्ट दुसरी, मागच्या वेळी पण सांगितलेली, फक्त आपण ओव्हरव्ह्यू घेऊ. तुमचं ॲडमिट कार्ड साधारणपणे असं असतं. इथं तुमचा फोटो ऑलरेडी आपलं ॲडमिट कार्डवर आलेला असतो NTA कडूनच, जो तुम्ही एक्झामचा फॉर्म भरताना अपलोड केलेला आहे. त्याचप्रमाणे हाच फोटो तुम्ही इथं उजव्या राखान्यामध्ये डाव्या राखान्यामध्ये खाली चिटकवायचा आहे, पासपोर्ट साईज फोटो. त्याच्या शेजारच्या चौकोनामध्ये तुमचा लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन द्यायचं आहे. घरीच द्यायचं आहे, एक्झामिनेशन सेंटरमध्ये नाही. पण शेवटचा जो चौकोन आहे इथला, त्याच्यावर तुमची सही आहे. ती सही तुम्ही घरी करायची नाही, तर ती सही तुम्ही तुमच्या एक्झामिनेशनला गेल्यानंतर तुमच्या सुपरवायझरच्या देखत करायचं आहे. हे झाले पहिल्या पानाबद्दल. दुसरं पान हे प्रोफार्मा पेज असतं. प्रोफार्मा पेजवर तुमचा मोठा पोस्ट कार्ड साईज फोटो म्हणजे 4 इंच बाय 6 इंच व्हाईट बॅकग्राऊंड असलेला तो चिटकवायचा आहे. तो घरून चिटकून न्यायचा आहे. तो तिथं गेल्यानंतर पण सबमिट करावं लागतं. त्याची पण एक प्रिंट काढून ठेवा. आणि तिसरं पान हे इन्स्ट्रक्शनचं पान आहे. त्यावरील इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचून घ्या आणि नीट एक्झामिनेशनला यशस्वीपणे सामोरे जावा. तुमचा सगळ्यांचा अभ्यास झालेलाच आहे. फक्त तुम्ही कॉन्फिडन्स, तुमची मानसिक तंदुरुस्ती आणि शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक संतुलन ह्यावर सगळं पुढचं अवलंबून असतं. एवढं बोलून आजचा व्हिडिओ संपवतो. तुम्हा सर्वांना नीट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.